आणि आता पाहूयात लोकसभेचा रणसंग्राम। औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये गाडलं तर मोदी कोण आहे? 4 जून ही मोदींची डेडलाईन, हुकुमशाहीचा अंत होणार, खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य। संजय राऊतांच्या विरोधामध्ये संभाजीनगरमध्ये तक्रार दाखल, देशद्रोही वक्तव्य आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी भाजपचे प्रवक्ते प्रमोद राठोड यांच्याकडून तक्रार दाखल। शिंदे गद्दार आहेत, गद्दारच राहणार, मेरा बाप गद्दार है असं श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर लिहिलंय ठाकरे गटाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदींचं वादग्रस्त वक्तव्य। तर युती तोडून काँग्रेससोबत जात उद्धव ठाकरेंनी महागद्दारी केली। बाळासाहेब म्हणाले होते, काँग्रेससोबत जावं लागलं तर माझं दुकान बंद करेल, त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या कपाळावर लिहा, मेरा बाप महागद्दार है। संजय निरुपम यांचं प्रियांका चतुर्वेदींना प्रत्युत्तर। प्रियांका चतुर्वेदी यांनी दाओसच्या गुलाबी थंडीत काय केलं ते माहिती, बोलायला लावू नका, तुम्ही खासदार कशा झाल्यात ते माहिती, शिंदे गटाच्या शीतल म्हात्रेंचा चतुर्वेदी यांच्यावर पलटवार। तर मी कधीच दाओसला गेले नाही, गद्दार सेनेमध्ये फक्त गद्दारच नाहीत तर खोटारडे सुद्धा आहेत, प्रियांका चतुर्वेदी यांचं शीतल म्हात्रेंना उत्तर। प्रियांका चतुर्वेदी यांनी राज्यसभा कशी मिळवली हे उघडपणे बोलणं योग्य नाही, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा पलटवार। अरे पठ्या, तू आमदारच कसा होतो ते बघतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शरद पवार गटाचे आमदार अशोक पवार यांना चॅलेंज। दिलीप वळसे पाटलांनी माझ्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली, हेच अशोक पवारांचं दुखणं, अजित पवार यांची टीका। छगन भुजबळ तुतारीचा प्रचार करत आहेत, आमदार सुहास कांदे यांचा भर मेळाव्यामध्ये आरोप, भुजबळांचे कार्यकर्ते दिंडोरीमध्ये भारत भगरेंसोबत फिरतायत, सुहास कांदेंच्या आरोपामुळे महायुतीमध्ये खळबळ।